महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, आपण आज आपल्या विद्यार्थ्यांनी, आपल्या पाल्यांनी NMSचा पेपर दिलेला आहे आणि ज्या पद्धतीनं आपण गेस्ट पेपर दिला होता किंवा ज्या पद्धतीनं प्रश्नांचं स्वरूप सांगितलं होतं, अगदी तसेच प्रश्न पेपरमध्ये विद्यार्थ्यांना सोडवायला मिळालेले आहेत. म्हणजे जेमतेम सर्वांना पेपर अगदी सोपा गेलेला आहे. तर पाहूयात सुरुवातीला मॅट म्हणजेच बुद्धिमत्ता या विषयातील सर्व प्रश्नांची उत्तरे लगेच, आणि 2 दिवसातच आपण त्याचे स्पष्टीकरण पण देणार आहोत. तर आज सर्वांना उत्सुकता आहे, तर ही उत्सुकता आपली पूर्ण करण्यासाठी जीनियस मॅथनी 90 प्रश्न मॅटचे आणि त्याची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत. आपला सेट कोणताही असेल, म्हणजे तुमचा ए सेट असेल, बी असेल, सी किंवा डी, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ पाहत असताना तुमच्या पेपरमध्ये प्रश्नांना टिक करून घ्या. व्हिडिओ पाहत असताना तुम्ही व्हिडिओची स्पीड जर थोडी कमी केली तर तुम्हाला सर्व प्रश्न आणि त्याची उत्तरं लगेच टिक करता येतील. पाहूयात मग 90 प्रश्न बुद्धिमत्तेचे लगेच. विद्यार्थी मित्र हो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण आजच झालेला NMS परीक्षा, म्हणजेच यामध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट, बौद्धिक क्षमता चाचणी, इयत्ता 8वी 28 डिसेंबर 2025 रोजी झालेला पेपर आणि त्या पेपरची सर्व उत्तरे लगेच. तर या ठिकाणी जर आपण पाहिला प्रश्न क्रमांक 1, तर प्रश्न क्रमांक 1 मध्ये जर आपण पाहिलं तर जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न पहा व्यवस्थित. पुढील प्रश्नामध्ये अक्षरांचा एक विशिष्ट गट दिलेला आहे, त्या गटाशी जुळणारा योग्य पर्याय निवडायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर दुसरा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर तिसरा प्रश्न, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि ह्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत. सध्या तुम्ही तुमच्या पेपरमध्ये हे प्रश्न कुठं आहेत ते चेक करा आणि त्या ठिकाणी जाऊन टिक करून घ्या. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 4. तर प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे, या ठिकाणी लयबद्ध मांडणी होती आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर या पद्धतीनं हे सर्व प्रश्न आणि त्यांची उत्तरं तुम्ही तुमच्या पेपरमध्ये, तुमचा सेट कोणताही असेल तर त्यामध्ये टिक करून घ्या. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 8 आणि प्रश्न क्रमांक 9. या ठिकाणी ह्या 3 आकृती आहेत. तर सुरुवातीला आपण 7 आणि 8चे उत्तर पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 7 मध्ये जर आपण पाहिलं तर प्रश्न क्रमांक 7चं उत्तर आहे आकृती क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे आकृती क्रमांक 2. या ठिकाणी विसंगत आकृती निवडायची आहे आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9 मध्ये जर आपण पाहिलं तर प्रश्न क्रमांक 9 आपल्या समोर आहे. तर या ठिकाणी 9 नंबरच्या आकृतीमध्ये उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑप्शन क्रमांक 3. या पद्धतीने हे प्रश्न आपल्याला लक्षात घ्यायचेत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 10, 11 आणि 12. तर या ठिकाणी आपल्याला सांगितले पहिल्या 2 पदामध्ये जो सहसंबंध आहे तसाच सहसंबंध आपल्याला पुढील पदामध्ये शोधायचा आहे. तर या ठिकाणी पहिल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 11 याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी प्रश्न तुम्ही तुमच्या पेपरमध्ये शोधा, तुमचा जो सेट आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमची सर्व उत्तरं टिक करून घ्या. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. तर प्रश्न क्रमांक 12 मध्ये 12चं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे पर्याय क्रमांक 2, EFTG. यांची सर्वाची स्पष्टीकरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर त्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर आणि अचूक उत्तरं देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आपल्यासमोर जीनियस मॅथ परिवाराकडून होत आहे. तर प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 15चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर पहा, या पद्धतीनं तुम्हाला ही सर्व उत्तरं लक्षात घ्यायची आहेत. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 16. प्रश्न क्रमांक 16 मध्ये आपणास स्पेशली या ठिकाणी पिरॅमिड्स दिलेला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 16चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, GON. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 17 आणि प्रश्न क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 17 जर पाहिला आपण तर प्रश्न क्रमांक 17चं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, म्हणजे उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 18चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 19 ते 22 मध्ये
प्रश्न क्रमांक 19 ते 22 मध्ये जर पाहिलं आपण तर 4 शब्द दिलेले आहेत आणि त्या 4 शब्दाची वेगवेगळी लँग्वेज आहे. तर 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आणि 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3च. तर या पद्धतीने लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक 19, 20, 21, 22 आणि त्यांची उत्तरं. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. तर प्रश्न क्रमांक 23 मध्ये एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. आकृती व्यवस्थित निरीक्षण करा आणि त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पेपरवर खूण करून घ्या. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24 मध्ये पण आकृती पहा, निरीक्षण करा आणि याचे उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 मध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जी आकृती दिलेली आहे प्रश्न क्रमांक 25, तर 25 मध्ये उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26 ते 28 यामध्ये आपल्याला दिलेला आहे पुढील प्रत्येक प्रश्नामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारे पद कोणतं असेल ते लिहायचं आहे. तर या ठिकाणी 26 मध्ये पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ASH. 27 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 OWD. 28 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 SUX. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29, 30 आणि 31 यामध्ये आपल्याला विशिष्ट गटाशी जुळणाऱ्या संख्या असं विचारलं होतं. तर 71, 155, 239 आणि 271 याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. तर प्रश्न क्रमांक 32 मध्ये आकृती दिलेली आहे आणि याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. सर्व उत्तरं टिक करून घ्या. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33 मध्ये पण तुम्हाला एक आकृती दिलेली आहे आणि या पण आकृतीचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34 मध्ये या आकृतीचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 35 संख्यांचा सहसंबंध आहे. 36 ला 17 तर 48 ला किती, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 23. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 36. प्रश्न क्रमांक 36 मध्ये 45 ला 54 तर 83 ला किती, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 72 आणि 37 मध्ये उत्तर येतं पर्याय क्रमांक 2च 28. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. 38 नंबरची आकृती दिलेली आहे आणि या आकृतीमध्ये आरशातील प्रतिमा विचारली आहे. तर 38चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न 39 नंबर. प्रश्न क्रमांक 39चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण प्रश्न क्रमांक 40, 41 आणि 42. तर पुढील प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 40. या ठिकाणी संख्यांचा सहसंबंध लक्षात घेऊन उत्तर शोधायचे. तर या ठिकाणी 40चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. लक्षात घ्या 41चं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 4. आपण फक्त आता उत्तर सूची देतोय, लक्षात घ्या. याचे सर्व पेपर स्पष्टीकरण वगैरे तुम्हाला सर्व मिळत राहील पुढच्या व्हिडिओमध्ये. यानंतर प्रश्न क्रमांक 42, 43 आणि 44 याचे उत्तर पाहूयात. प्रश्न क्रमांक 42चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 44 म्हणजे 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 44चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. प्रश्न क्रमांक 45चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 VFMS. सांकेतिक भाषा पहा. आता या ठिकाणी प्रश्नाचं स्पष्टीकरण दिलं की मग मोठा व्हिडिओ होतो आणि मग त्या दृष्टीने आपल्याला लवकरात लवकर उत्तरं चेक करता येईल म्हणून आपण या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं फक्त सांगतोय.
प्रश्न क्रमांक 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर आहेत पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 47 आणि 48. प्रश्न क्रमांक 47 आणि 48 मध्ये पहिला प्रश्न आहे 47 मधील, तर याचं उत्तर 42 यायला हवं होतं, परंतु आपण 40चा आता जवळचा पर्याय घेतलेला आहे. 40 खरं तर या ठिकाणी याचं उत्तर 42 येतं. यानंतर त्रिकोणी संख्या 48चं जे उत्तर आहे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 28. एकूण त्रिकोणाची संख्या किती आहे? यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 49. 49चं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 50. प्रश्न क्रमांक 50 मध्ये जर आपण पाहिलं तर प्रश्न क्रमांक 50चं उत्तर येतं पर्याय क्रमांक ई, म्हणजे पर्याय क्रमांक 4. शीच्या तळाच्या पृष्ठावर कोणता अंक येईल, तर ई उत्तर येतं. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 51चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 52. 52चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53, 54 आणि 55 या ठिकाणी पिरॅमिड आहे, तर या ठिकाणी 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संख्यांचा आणि पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न जो की घडणीशी संबंधित आहे, तर प्रश्न क्रमांक 56चं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी. प्रश्न वाचा, व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित पाहून घ्या. 57चं उत्तर येतं पर्याय क्रमांक ई. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक 58चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 59चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 TGR. प्रश्न क्रमांक 60चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 1चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 62. आकृती दिलेली आहे आपणास, तर 62 नंबरमध्ये आकृतीचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 63चं उत्तर येतं पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 64. प्रश्न क्रमांक 64 मध्ये किती ठोकळे रंगहीन होते, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 8 ठोकळे रंगहीन होते. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 65. प्रश्न क्रमांक 65, समान रंगाची 2 पृष्ठे असणारे एकूण रंगीत घन, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर किमान 2 पृष्ठ रंगहीन, याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 18. तर समजून घ्या व्यवस्थित प्रत्येक प्रश्न. या ठिकाणी पुढचा प्रश्न पाहूया आपण, सांकेतिक भाषेवरचा होता, तर काईट या शब्दासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर एरियल या शब्दासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि रूट या शब्दासाठी उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 70, 71, 72. तर चारही जणांनी कोणत्या प्रकारचे लेखन केले, तर नाटक पर्याय क्रमांक 4. कथालेखन कोणी केले, तर याचं उत्तर येतं निशा आणि विजय पर्याय क्रमांक 3. कविता लेखन कोणी केले, तर निशा आणि विजय पर्याय क्रमांक 1. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विसंगत पद शोधायचे आहेत. 3 या ठिकाणी पद आहेत, तर 208. तर या ठिकाणी 2चा घन 8 आहे, 1चा घन 1 आहे, 4चा घन 64 आहे, म्हणून वेगळा आहे 749. त्यानंतर इथं जर पाहिलं आपण 49 गुणिले 2 म्हणजे हे येतं 100/49, हे येतं 49/16, हे येतं 64/25 आणि हे येतं 36 गुणिले 3 108 आणि 18 म्हणजे 119/36. म्हणजे इथे सगळ्याचे वर्ग निघतात अंश छेदामध्ये, म्हणून वेगळा आहे पर्याय क्रमांक 4. आणि त्यानंतर पुढे आहे 131, ही मूळ संख्या आहे, बाकी इतर संख्या या विभाज्य आहेत. ठीक आहे. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86चं उत्तर येतं आकृती क्रमांक 4.
यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण कबड्डी संघाविषयी माहिती सांगणारा. तर प्रश्न आहे 77 नंबरचा, सचिनच्या डाव्या बाजूस दुसऱ्या स्थानावर कोण आहे? तर आहे उत्तर इम्रान. इम्रानच्या उजव्या बाजूस चौथ्या स्थानावर कोण आहे? तर आहे रॉबर्ट, पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 79, रॉबर्ट आणि अक्षय यांच्या दरम्यान कोण आहे? तर तो आहे सलीम, पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढे आपल्याला तर्कसंगतीवरचे प्रश्न सोडवायचे. यामध्ये जर प्रश्न क्रमांक 80 पाहिला तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 7. आणि प्रश्न क्रमांक 81चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 64. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढे या ठिकाणी रांगेवरील आधारित प्रश्न आहे. रांगेतील मुलांची एकूण संख्या किती आहे? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 41. आणि मध्यभागी असणारा पर्याय क्रमांक 3 21. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 83 नंतर 84 प्रश्न. या ठिकाणी घडी जर घातली आकृतीला कशी दिसेल? तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. 15 ऑगस्ट 1980ला शौनकला 5 वर्षे पूर्ण झाली. तर या प्रश्नाचं उत्तर येतं त्याचा जन्म हा शनिवारी झालेला आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण. रफिक, संदीप आणि पीटर. तर पीटर कोणत्या दिशेला चालत गेला? तर याचं उत्तर येतं नैऋत्य, पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 87. प्रश्न क्रमांक 87चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संदीपची दिशा आहे ईशान्य. आणि शेवटचा आहे तो म्हणजे वेन आकृतीवर आधारित 88चे 90 या ठिकाणी. गाण्यामध्ये पारंगत असलेले किती शिक्षक, चित्रकार आणि लेखक आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 53. किती चित्रकार उत्तम गातात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 78. आणि किती शिक्षक लेखक नाही? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 112. तर या पद्धतीनं आपण 90 पैकी 90 प्रश्नांचं या ठिकाणी स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. आणि विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी NMSचं मॅरेथॉन घेतलं होतं अशा सर्व विद्यार्थ्यांना खूप सारे छान मार्क आले आहेत. त्याबद्दल सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन. जर तुम्ही या 90 प्रश्नापैकी तुमचे किती उत्तर बरोबर आले ही पण तुम्ही कमेंट्स करून कळवू शकता. त्याचबरोबर यानंतर सॅटची उत्तरसूची तुम्हाला लगेच चॅनलवर उपलब्ध होईल. आणि आपण जर 8वी 7वी किंवा 4थी 5वी तर कोणत्याही शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला अगदी घरी बसून सर्व स्पर्धा परीक्षेची चांगल्या पद्धतीने तयारी करता येणार आहे. त्याचबरोबर 8वीसाठी बुद्धिमत्तेचा सराव संच आणि 5वीसाठी पण सराव संच उपलब्ध आहेत. तर आजच आपण 5वी 8वीचे सराव संच सरावासाठी आपण मागणी करू शकतात. दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपण जर मागणी केला तर तुम्हाला घरपोच पुस्तकं मिळू शकतात. धन्यवाद. थँक्यू.